ओपिनियन मागितले आणि त्याचा सारांश असा होता की जे काही प्रॅक्टिस न केलेले जे नुसतं फ्रेश लॉ ग्रॅज्युएट होऊन कुणी असतील तर त्यांची माफी मागतो मी, पण थोडं स्पष्ट बोलणं आवश्यक आहे. अनुभव असा होता की पहिल्या दिवशी ते जज झाले तर त्यांच्या सगळ्यांच्या खुर्ची डोक्यात जाते आणि खुर्ची डोक्यात जाण्यासारखं दुसरं काही पाप नाही आहे. दर्यापूर अमरावती येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करताना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेल्या एका वक्तव्याची देशभर चर्चा रंगली आहे. खुर्ची डोक्यात जाणं हे सर्वात मोठं पाप आहे असं सांगत त्यांनी न्यायव्यवस्था, प्रशासन आणि वकिली क्षेत्राला थेट संदेश दिला. नेमका हा टोला कोणाला यावरही अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. दर्यापूर न्यायालयाच्या उद्घाटनावेळी बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले, ही इमारत खूपच सुंदर आहे. दर्यापूरला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मिळावं यासाठी मी स्वतः प्रयत्न केले. मात्र शासनाच्या रेट कम्युनिकेशनचा व्हायरसचा आमच्या विभागावर परिणाम होत असतो. आज मी सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश म्हणून नव्हे तर दर्यापूरचा रहिवासी म्हणून इथे आलो आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांबाबतही भाष्य केलं. देशभर प्रवास करताना लक्षात येतं की महाराष्ट्रातील न्यायालयीन इमारतींचा दर्जा इतर अनेक राज्यांच्या तुलनेत उच्च आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी न्याय विभागासाठी इमारती उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं ते म्हणाले. गवई म्हणाले, न्यायाधीश झाल्यावर काहींच्या डोक्यात खुर्ची जाते. खुर्ची डोक्यात जाण्यासारखं दुसरं पाप नाही. न्यायाधीश आणि वकील यांच्यात खेळीमेळीचं वातावरण असावं. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की ही खुर्ची लोकांची सेवा करण्यासाठी आहे, ती अहंकारासाठी नव्हे. सरन्यायाधीशांनी वकिलांच्या संस्कृतीवरही भाष्य केलं. आजकाल 25-26 वर्षांचे कनिष्ठ वकील खुर्चीवर बसतात, पण 70 वर्षांचे वरिष्ठ वकील आले तरी त्यांना जागा देत नाहीत. वरिष्ठांचा सन्मान ठेवा असा सल्ला त्यांनी दिला.